या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजे त्यांच्या कंपनीमधील मॅनेजर्सला म्हणत असतात की हे सगळं कोणी केले ते मला ताबडतोब कळायलाच हवं. मात्र ते सगळेजण फक्त खाली मान घालून उभे असतात आणि ते बघून एजे खूप चिडतात. ते म्हणत असतात की मी तुम्हाला माझ्या फॅमिलीप्रमाणे मानलं, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्याच्या मागे जो कोणी आहे ना त्याला मी शोधून काढणार आणि माझ्या पद्धतीने शिक्षा देणार. तर दुसरीकडे लीला प्रमोद आणि विराजसोबत बोलत असते. ती म्हणत असते की तुमच्या एका सहीमुळे आपल्या कंपनीमध्ये किती मोठा फ्रॉड झाला आहे माहिती आहे का तुम्हाला. आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो. आणि मग त्यानंतर लीला म्हणते की तुमच्याशी तर मी बोलणारच आहे, पण सगळ्यात आधी मला याबद्दल एजंटसोबत बोलायचं आहे. आणि मग ती त्या फ्रॉडची फाईल घेऊन एजंटकडे जाण्यासाठी निघणार. इतक्यात एजेस त्या ठिकाणी येतात. त्यांनी सगळं काही ऐकलेलं असतं आणि ते प्रमोद, विराज आणि लीलाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतात. तर दुसरीकडे सरू लक्ष्मीला म्हणत असते की वहिनी, माझा डोळा खूप फडफडतोय, मला ना भीती वाटते, नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे. मात्र त्यावर लक्ष्मी काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे सरू विचारते की वहिनी काय झाले, तुम्हाला कशाचं टेन्शन आलंय. खरं तर टेन्शन ना एजंटनी घ्यायला हवं, कारण त्यांनी त्या लीलाला नोकरीवर ठेवलंय. आणि त्यावर लक्ष्मी म्हणत असते की सरू, मला ना खूप भीती वाटते, कारण त्या लीलाने जर हळूहळू सगळी कंपनी तिच्या ताब्यात घेतली तर मग आपलं काय होणार. आणि ते ऐकून सरूसुद्धा घाबरते. ती म्हणत असते की हो ना, एजंटनी तर प्रमोद भाऊजींना आणि बेबीला काहीच दिलं नाही, मात्र त्या श्वेताला 5% दिले. आणि आता तर ते यशलासुद्धा पार्टनर बनवून घेणार आहेत. आणि जर त्यांनी ही कंपनीच त्या लीलाच्या नावावर केली तर मग आपण काय करायचं. आणि मग ती खूपच घाबरते. पण मग लक्ष्मीच तिला समजावत म्हणते की असं काही होणार नाही. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी विराज आणि प्रमोदला कॉल करून ऑफिसमध्ये नेमकं काय घडतंय ते बघायचं ठरवतात. तर दुसरीकडे एजंटचा असा गैरसमज होतो की जो काही फ्रॉड झाला आहे तो प्रमोद आणि विराजनेच केला आहे. त्यामुळे ते त्या दोघांवर खूप चिडतात. तर ते दोघेजण त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र एजे काही ऐकून घेत नाही. ते म्हणतात की हे जे काही घडलंय ना त्यावर मी ॲक्शन घेणारच. मात्र तितक्यात लीला म्हणते की थांबा एजे, तुम्ही या दोघांवर ॲक्शन घेऊ शकत नाही, कारण या सगळ्यामागे हे दोघेजण आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. आणि जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही यांना प्लीज काही बोलू नका. आणि या कंपनीची क्वालिटी ॲश्युरन्स मॅनेजर मी आहे, त्यामुळे मी आता सगळ्या गोष्टींची व्यवस्थितपणे चौकशी करेल आणि या सगळ्याच्या मागे जो कोणी आहे ना त्याला तुमच्यासमोर उभं करेल. आणि त्यावर एजेसुद्धा हो म्हणतात. तर प्रमोद आणि विराजलाही खूप बरं वाटतं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण मनापासून लीलाचे आभार मानतात आणि तिला म्हणतात की लीला, आज फक्त तुझ्यामुळे आम्ही वाचलो. पण लीला म्हणत असते की मी कोणालाही वाचवलेलं नाही आहे. जर तुम्ही दोषी आढळलात ना तर मी तुमच्यावर सुद्धा कारवाई करणारच. आणि हे ऐकून त्यावेळी त्या ठिकाणी असणारा तो बोरकर मॅनेजर खूपच खुश होतो. तर विराज आणि प्रमोद लीलाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की या सगळ्याच्या मागे आम्ही नाही आहे. तर लीला म्हणत असते की त्याची तर मला खात्री आहेच, मात्र तुमच्या एका सहीमुळे एवढा मोठा फ्रॉड झाला आहे हे कळतंय का तुम्हाला. तुम्ही एवढे गाफील कसे काय राहू शकता. आणि त्यावर प्रमोद म्हणतो की अगं, आम्ही बाबांची कंपनी सोडून 2 महिने झाले आहेत, आता या सगळ्या लहान सहान गोष्टीसुद्धा आम्हीच बघायच्या का. आणि त्यावर लीला म्हणते की हो, कारण तुम्ही घरचे आहात आणि एजंटनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे तुमचीसुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही तुमचं काम अगदी व्यवस्थितपणे करावं. एजंटनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या स्टाफवर विश्वास ठेवला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढा आंधळा विश्वास कोणीही कोणावर ठेवू नये. तुमच्या एका सहीमुळे आपल्या कंपनीचं गेल्या अनेक दिवसांपासून किती नुकसान झालं आहे तुम्हाला माहिती आहे का. आणि लीलाचं ते बोलणं मग त्या दोघांच्याही लक्षात येतं आणि ते लीलाची माफी मागतात. त्यानंतर त्या दोघांना लक्ष्मी आणि सरूचा कॉल येतो. त्या दोघीजणी प्रमोद विराजला सांगत असतात की तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना, तर मग असं काहीतरी करा ज्यामुळे एजे लीलाला कामावरून काढूनच टाकतील. पण ते ऐकून ते दोघेही चिडतात आणि म्हणतात की आज फक्त लीलामुळे आम्ही वाचलो आहोत, त्यामुळे तुम्ही प्लीज लीलाच्या बाबतीत तुमच्या मनात जे काही गैरसमज आहेत ना ते काढून टाका आणि तुम्हाला जे हवं आहे ना ते तर आम्ही कधीच करणार नाही. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून या दोघींना तर धक्काच बसतो. दुसरीकडे लीला आणि एजे बोलत असतात. एजे लीलाला विचारत असतात की तू मला ॲक्शन का घेऊ दिली नाही. तर लीला म्हणत असते की एजे, यामध्ये त्या दोघांची चूक तर आहेच, मात्र या सगळ्या फ्रॉडच्या मागे एक तिसराच व्यक्ती आहे आणि तो कोण आहे याचा मला अंदाज आला आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच तो मॅनेजर बोरकर
बोरकर त्या ठिकाणी येतो. एजे त्याला सांगतात की आत्ता आम्ही महत्त्वाचं बोलतोय, तू नंतर ये. पण तो बोरकर रडतच म्हणत असतो की एजे सर मला त्याच विषयी बोलायचं आहे. आणि मग तो हात जोडतो आणि माफी मागत म्हणतो की या सगळ्या फ्रॉडच्या मागे मी आहे, मीच हा सगळा फ्रॉड केला आहे. आणि ते ऐकून एजेंना आणि लीलाला तर धक्काच बसतो. तर तो बोरकर नाटक करत म्हणत असतो की एजे सर मला माफ करा, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझ्या घरात एकापाठोपाठ एक प्रॉब्लेम सुरूच आहेत. तर एजे म्हणतात की अरे असं होतं तर तू माझ्याकडे मदत मागायची ना. पण तो रडतच म्हणत असतो की तुमच्याकडे तरी मी किती वेळा मदत मागणार, मला तुमच्याकडे यायलाच लाज वाटत होती आणि म्हणून मला त्यावेळी जे सुचलं ते मी केलं. मला माफ करा, हवं तर कामावरून काढून टाका, प्लीज मला माफ करा, यापुढे मी अशी चूक करणार नाही. आणि त्याचं हे बोलणं ऐकून लीलाला आठवतं की मगाशी तर हा नोकरी वाचावं म्हणून माझी माफी मागत होता, मग आत्ता असं अचानक काय झाले की हा म्हणतोय की माझी नोकरी गेली तरी चालेल. तर त्या बोरकरला आठवतं की मगाशीच किशोरने त्याला सांगितलेलं असतं की प्रमोद आणि विराज या फ्रॉडच्या मागे नाही आहे, हे लीलाला कळलं आहे म्हटल्यावर आता तुलाच माफीचा साक्षीदार व्हावं लागेल. पण तू काळजी करू नको, तुझ्या पुढच्या सगळ्या भविष्याची जबाबदारी मी घेईल. आणि त्याचमुळे मग तो बोरकर माफीचा साक्षीदार झालेला असतो आणि त्याने एजेंटसमोर सगळं काही कबूल केलेलं असतं. लीला त्याला याबद्दल जाब विचारते सुद्धा, पण तो रडतच म्हणत असतो की लीला मॅडम, मी मगाशी खूप घाबरलो होतो, पण नंतर मला माझी चूक लक्षात आली. एजे सर माझ्यासाठी देव माणूस आहेत, त्यांना फसवून मी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि मला खरंच स्वतःची खूप लाज वाटते. आणि ते ऐकून एजे म्हणतात की मी तुला फक्त पोलिसांच्या ताब्यात देणार नाही, मात्र तुला नोकरीवरून काढून टाकणार आहे. आणि मग ते त्या बोरकरला नोकरीवरूनच काढून टाकतात. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर लीलासुद्धा तिच्या कामासाठी जाते, पण तिचा मोबाईल एजेंटच्याच केबिनमध्ये असतो आणि तितक्यात त्यावर रेवूचा कॉल येतो. एजे तो कॉल रिसीव्ह करतात, पण रेवूला वाटतं की लीलाचा आहे आणि मग ती तिला अनेक प्रश्न विचारू लागते. तर एजे म्हणत असतात की रेवती मी बोलतोय. तर रेवू म्हणत असते की सॉरी एजे, मला वाटलं ताई आहे. आणि मग ती एजेंटकडे लीलाची चौकशी करते. तर एजे ती ठीक असल्याचं सांगतात आणि रेवूला हे सुद्धा म्हणतात की तू काळजी करू नको, मी स्वतः तिला जेवण देईल, त्यामुळे ती खुश होते. दुसरीकडे लीला विराज आणि प्रमोदसोबत बोलत असते. ते दोघेजण मनापासून तिचे आभार मानत असतात. तर लीला म्हणत असते की माझा तुम्हा दोघांवर आधीपासूनच विश्वास होता, फक्त तुम्हाला तुमची चूक लक्षात यावी म्हणून मी तुम्हाला हे सगळं बोलले. आणि मग ती पुढे असंही म्हणते की तुम्ही सुद्धा आता नवीन बिझनेस सुरू केला आहे ना, देव न करो पण कधी हे तुमच्या बाबतीत झालं तर तुम्ही काय कराल, त्यामुळे आधीपासूनच सावध राहा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आणि त्यावर ते दोघेही जण हो म्हणतात. आणि मग त्याचसोबत ते दोघेजण लीलाची माफी मागत म्हणतात की लीला आम्हाला माफ कर, त्या दिवशी दुर्गा वहिनींसाठी आम्ही तुला घरातून बाहेर काढलं, खरं तर आम्ही असा स्टँड घ्यायला हवा होता जेणेकरून तुम्ही दोघेही घरातच राहाल. आणि मग ते लीलाला पुन्हा घरी येण्याची विनंती करतात, पण लीला म्हणत असते की दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींनाही मी घरात नको आहे, त्यामुळे आता जोपर्यंत घरातील सगळेजण माझ्या बाजूने होत नाही तोपर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही. तर दुसरीकडे लक्ष्मी आणि सरस्वती खूप घाबरलेल्या असतात आणि आता आपले नवरेसुद्धा लीलाच्याच बाजूने गेले आहेत, तर आपण काय करायचं याचाच विचार करत असतात. तर दुसरीकडे एजेंटच्या लक्षात येतं की लीलाने जेवण तर केलेलं नाहीच आहे, पण तिने तिची औषधंसुद्धा घेतलेली नाही आहेत, त्यामुळे ते काळजीत पडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत एजे लीलाला म्हणत असतात की लीला, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य खरंच खूप बदललं आहे, तू प्लीज परत कधीच मला सोडून. पण ते पुढे काय बोलणार त्याआधीच लीला म्हणते की एजे, मी कधीच तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि मग ती त्यांना मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब